Hello students, I am Rajkumar Mole from Electrical Department. Unit number 2, EMI. So we can start unit number 2, EMI. सगळ्यांना अवघड वाटणारा टॉपिक, सगळ्यात अवघड सर ब्रिजचं काय करायचं, सर ब्रिज कसे सॉल्व्ह करू, ब्रिजचे न्यूमेरिकल कसे होणार, मग ब्रिजचं AC ब्रिज थोडेसे अवघड आहेत, DC ब्रिज सोपे आहेत, मी काय करू हे करू, सगळ्यांची उत्तर आज मिळणार. थोडा व्हिडिओ थोडासा लेंदी झाला तरी चालेल, बट आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ब्रिजचं इक्वेशन कसं काढू, ब्रिजचे न्यूमेरिकल कसे सॉल्व्ह करू, सगळे प्रश्न सुटणार. फक्त हा टॉपिक शिकवताना बघा याचा विचार करतोय आपण. गेटमध्ये शोर शॉर्ट एक न्यूमेरिकल असतं, कशावरती, ब्रिजवरती. मग ते कसं सॉल्व्ह करायचं, हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की सर ओके कॉन्फिडन्स येईल. म्हणजे आता येणाऱ्या एक्झामला तर विषय सोडा त्याचा, कसलंही न्यूमेरिकल येऊ द्या, कसलंही तुम्ही सॉल्व्ह करणार. ओके, सो फर्स्ट स्टार्ट करू आपण. तुमचा प्रश्न असतो सर इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगा, सर इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगा. चला इम्पॉर्टंट क्वेश्चन लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 1 या युनिट नंबर 2 ब्रिजवरती येणार. फर्स्ट आहे फाइंड रेजिस्टन्स. ओके, सो त्या रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी पहिली मेथड आहे व्हीटस्टोन ब्रिज मेथड. प्रश्न कसा असेल एक्झामला, राईट अँड एक्सप्लेन व्हीटस्टोन ब्रिज मेथड. व्हीटस्टोन कशासाठी असतो, तर व्हीटस्टोन ब्रिज हा मीडियम रेजिस्टन्स फाइंड करण्यासाठी असतो. ओके, फर्स्ट झाला व्हीटस्टोन ब्रिज. सेकंड लोसाठी असतो केल्विन डबल ब्रिज. थर्ड लॉस ऑफ चार्ज मेथड, हे हाय रेजिस्टन्ससाठी, आणि मेगर हे हाय रेजिस्टन्ससाठी. ओके, हे एक्सप्लेन करतो मी 1-2 मिनिटांमध्ये. चला, तर जगातला कुठलाही ब्रिज घ्या तो असाच दिसतो. दिस इज R1, R2, R3, R4. जगातला कुठलाही ब्रिज असाच दिसणार. चला, मध्ये तुम्ही काहीतरी लावता एक, आणि इथं सोर्स. करेक्ट, इथपर्यंत आलं असेल. हे मोठं म्हणजे पॉझिटिव्ह, बारकं निगेटिव्ह. ओके, चलो इथं दिस इज अ गॅल्व्हॅनोमीटर. व्हॉट इज ब्रिज बॅलन्स कंडिशन. तुम्ही म्हणाल सर हे का सांगताय, कुठलाही ब्रिज आल्यावरती थेरी काय लिहायची, थेरी. व्हॉट इज ब्रिज बॅलन्स कंडिशन, ब्रिज कसा बॅलन्स होतो. थेरी क्वेश्चन किंवा थिअरॉटिकली लिहिण्यासाठी, म्हणजे मी अजून सांगतो, याचं डेरिवेशन हे 4 ते 5 स्टेपमध्ये येतं, आणि हा प्रश्न 7 ते 8 मार्कांना येतो. मग 7 ते 8 मार्कांचं उत्तर लिहिण्यासाठी 3 आणि 4 स्टेप पुरेसे नाहीत. मग तुम्हाला काय करावं लागेल, थेरी लिहावं लागेल. थेरी काय लिहायची मी इथं सांगतो. ओके, चलो. सो व्हॉट इज ब्रिज बॅलन्स कंडिशन. ब्रिज बॅलन्स कंडिशन म्हणजे काय असतं, ब्रिज बॅलन्स कंडिशन म्हणजे काय, तर R1 इंटू R4 इज इक्वल टू R2 इंटू R3. दिस इज ब्रिज बॅलन्स कंडिशन. सर हा गॅल्व्हॅनोमीटर का लावलाय, जेव्हा या गॅल्व्हॅनोमीटर मधून 0 अँपिअर एवढा करंट जातो, तेव्हा आणि तेव्हाच हा ब्रिज बॅलन्स असतो. आलं लक्षात, तेव्हा आणि तेव्हा हा ब्रिज बॅलन्स असतो. दिस इज नथिंग बट व्हीटस्टोन. हा व्हीटस्टोन ब्रिज आहे. मग सर हे कसं काढणार, R1 दिलेला असतो, R2 दिलेला असतो, R3. दिस इज व्हॉट, दिस इज व्हेरिएबल रेजिस्टन्स, अँड दिस इज RX. म्हणजे हा फाइंड आउट करायचा आहे. फक्त फॉर्म्युला इकडे तिकडे शिफ्ट करा. R1 इंटू RX इज इक्वल टू R2 इंटू R3. व्हॉट इज RX, RX इज इक्वल टू R2 R3 डिवाइडेड बाय R1. संपला विषय. दिस इज नथिंग बट व्हीटस्टोन ब्रिज. ब्रिज बॅलन्स कंडिशन काय आली, लिहायचं काय कळालं, गॅल्व्हॅनोमीटर मधून 0 करंट फ्लो होईल, त्याच वेळी हा ब्रिज बॅलन्स होईल. ओके, सो दिस इज ऑल अबाउट व्हीटस्टोन ब्रिज. हा काय करतो, मीडियम करतो. पण लो साठी काय, तर लो साठी असतो केल्विन डबल ब्रिज. काय असतो, केल्विन डबल ब्रिज. काय फरक असतो रे केल्विन डबल ब्रिज मध्ये, का वापरायचा केल्विन डबल ब्रिज. आता तुम्ही ओरल दिले असेल, तुम्हाला कळालं असेल सर हितपर्यंत सगळं ठीक आहे, बट इंटरनल रेजिस्टन्स जेव्हा मेजर करायचा असतो तेव्हा आणि तेव्हाच केल्विन डबल ब्रिज मेथड वापरतात. मग काय करतो इथं आपण, हे बघा असं करतो काहीतरी, आठवते, दिस इज R1, दिस इज R2.
याचं डेरिवेशन ही सेम, उत्तर पण सेम. ब्रिज बॅलन्स कंडिशनचे उत्तर सगळीकडे रेजिस्टन्स सेम येतात फाईंड करण्यासाठी. ओके, तर केल्विन डबल ब्रिज मेथड झाला. ह्याचं डेरिवेशन बघा, एक 5 ते 6 स्टेपमध्ये उत्तर. जनरली टेक नॉलेज पुस्तक रेफर करा. टेक नॉलेजमध्ये खूप इझिएस्ट वेमध्ये दिलेलं आहे कसं फाइंड आउट करायचं. ओके, फक्त याच्यामध्ये 8 मार्क पडण्यासाठी काय करावं लागेल, डायग्रॅम उत्तम काढायची, पेन्सिलने डायग्रॅम छान काढायची, खाली थोडी थेरी लिहायची. थेरी म्हणजे काय लिहायचं रे, हेच लिहायचं. R1 R2 R3 R4 कसं कनेक्ट आहे, गॅल्व्हॅनोमीटर काय काम करतो, हा बारका R1 R2 काय आहे, इंटरनल रेजिस्टन्स, बॅटरी आहे, मग तिथला करंट फ्लो होईल, कसा होईल, काय होईल, हे थेरीमध्ये लिहिलं पाहिजे. ब्रिज बॅलन्स कंडिशन आणि तिथून तुम्ही डेरिवेशन करा. हार्डली 4 ते 5 स्टेपमध्ये उत्तर येतं. बट क्वेश्चन 8 मार्काला आहे, कमीत कमी 2 पानं भरली पाहिजेत असं मला वाटतं. ओके, सो दिस इज केल्विन डबल ब्रिज. इट इज यूज फॉर मेजरमेंट ऑफ लो रेजिस्टन्स. ओके, नंतर आहे हाय रेजिस्टन्ससाठी मेगर. काय करतो आपण, फर्स्ट इयर प्रॅक्टिकल केलं होतं. मेगर गोल 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 फिरवतो आणि इन्सुलेशन रेजिस्टन्स चेक करतो. इन्सुलेशनचं रेजिस्टन्स, इन्सुलेशन वायर असती, आवाज येतोय, वायर असती, त्या वायरच्या वरचा इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करतो आपण, वायरच्या वरचा. मग इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करतो म्हणजे तो किती हाय असेल, दॅट इज कॉल्ड हाय रेजिस्टन्स. हे ती. आणि लास्ट मेथड आहे लॉस ऑफ चार्ज मेथड. एकदा डायग्रॅम बघायची, खाली मस्त निबंध लिहायचा. ओके, चा दिस इज एंड ऑफ DC ब्रिज. काय म्हणतात सर, हो इतकं सोपं आहे. ठराविक ठरलेले किती क्वेश्चन, ह्याच्यावर ठरलेले 7 ते 8 क्वेश्चन आहेत, ते नीट बघायचे. म्हणजे प्रत्येक ब्रिज बघायचे, पेपरला जायचं, थेरी क्वेश्चन लिहायचा. न्यूमेरिकलसाठी काय करणार, आताच सांगतो न्यूमेरिकलसाठी काय करणार. कारण DC ब्रिजचं न्यूमेरिकल खूप इझी असेल, R1 R2 R3 R4. बट AC ब्रिजसाठी काय कराल ते आत्ता मी सांगणार आहे. हा व्हिडिओ नीट बघायचा. जगातला कसलंही न्यूमेरिकल, कसलंही ब्रिजचं न्यूमेरिकल सॉल्व्ह होणार आता तुम्हाला कळेल काय. ओके, DCचं संपला. पार्ट A आहे तुमचं मेजरमेंट ऑफ रेजिस्टन्स, DC नेटवर्क. कळलं? ओके, चल. सो आता सगळ्यात माझ्या आवडीचा टॉपिक, माझ्या आवडीचा आणि तुम्हाला सगळ्यात जास्त हार्ड वाटणारा टॉपिक म्हणजे AC ब्रिज. म्हणजे कुठला ब्रिज, AC ब्रिज. व्हेरी 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 इम्पॉर्टंट टॉपिक. ह्याच्यामध्ये 3 ते 4 पॉईंट सांगतो, ते पॉईंट फॉलो करायचे. 3 ते 4 पॉईंट फॉलो करायचे. जगातलं कसलंही तुम्हाला बेनिफिट नाही. तिकडं जा, AC ब्रिज. चाल, काय करायचं, कसं करायचं, काय काय स्टेप आहेत, यासाठी फक्त आणि फक्त काही बेसिक फॉर्म्युलेज आहेत, ते लक्षात ठेवायचे. म्हणजे काय, तर मी तर लिहून देतो बेसिक फॉर्म्युलेज किंवा बेसिक स्टेप्स आहेत. म्हणजे काय, जर तुम्हाला असं असेल, फक्त C असेल, RL असेल, देन RC असेल, तर याच्यासाठी इम्पिडन्सचे फॉर्म्युले काय लिहाल, कुठले फॉर्म्युले, इम्पिडन्स Z इज इक्वल टू 1/jωC. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. Z इज इक्वल टू 1/jωC. लक्षात ठेवा, खूप सोपं आहे. आता नेक्स्ट बघा, RL कसं लिहिणार इथं, R आणि L सिरीज मध्ये. Z इज इक्वल टू R प्लस jωL. समजा याला 1 म्हणलं, याला 1 म्हणलं, तर याला 1 म्हणा, याला 1 म्हणा. जेव्हा सिरीज मध्ये RL असं त्यावेळी असं लिहिलं. चला आता नेक्स्ट, हे पॅरलल मध्ये कसं लिहिणार. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा गोष्टी पॅरलल मध्ये असतात, जेव्हा गोष्टी पॅरलल मध्ये असतात तेव्हा कसं लिहिणार, RX समजा इथे X म्हणू आणि इथे X म्हणू, RX प्लस jωCX. काय अडचण. आणि एक लास्ट कंडिशन राहिली, सिरीज मध्ये असेल, R हा C, याला काय म्हणूया, याला समजा 2 म्हणू, याला 2 म्हणू. कसं लिहिणार,
झेड इज इक्वल्स टू 1/R2 प्लस जे ओमेगा C2. हे 4 स्टेप लक्षात आल्या, AC ब्रिज संपला. AC ब्रिज संपला. कसं एकदा नीट बघा. पुन्हा सांगतो, आपल्याला काय करायचं, झेडच लिहायचंय. पण जर सी असेल तर काय करणार, 1/j⍵c. जर RL सिरीज मध्ये असेल RL तर R प्लस जे ओमेगा XL. R आणि C जर पॅरलल मध्ये असेल, कुठलीही गोष्ट C बरोबर पॅरलल मध्ये असेल तर आपण Y म्हणजे ऍडमिटन्स का करतो तुम्हाला कळेल आत्ता का. नंतर R आणि C जर एकत्र केलं तर 1/R प्लस j⍵CX. हे 4 गोष्टी कळाल्या. आता काय करू, आपण एक बारीक ब्रिज घेऊ. ह्या गोष्टी कळाल्या असतील, रफ करू. ओके, ह्या गोष्टी कळाल्या. AC फंडामेंटलचा विषय संपला. कसा, चला फर्स्ट ब्रिज. फर्स्ट असा करू, आपण झेड घेऊया. चला Z1, Z2, Z3, Z4. दोन चेंजेस दिसतील, दोन चेंजेस. सर हे असं का, बिकॉज इट इज AC ब्रिज, म्हणून हा AC फॉर्मॅट दिसेल तुम्हाला. आणि हा डिफ्लेक्शन, तिकडे गॅल्व्हॅनोमीटर होता, इकडे काय असेल, डिफ्लेक्शन असतं, डिफ्लेक्टर. ओके, हा सिंपल आहे. आता हा AC ब्रिज आहे. तुम्हाला एक गोष्ट माहित आहे, AC जेव्हा गोष्ट असते, AC DC असते तेव्हा फक्त आणि फक्त मॅग्निट्यूड असते. बट इन AC कंडिशन मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज अँगल इम्पॉर्टंट असतो. मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज अँगल, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज अँगल, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज अँगल, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज अँगल. सो सर, व्हॉट इज ब्रिज बॅलन्स कंडिशन? काय आहे ब्रिज बॅलन्स कंडिशन? सिंपल आहे बघा. आता Z1 इंटू Z4 इज इक्वल टू Z2 इंटू Z3. बट फक्त मॅग्निट्यूड साठी आहे. सर अँगलचं काय? एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा मल्टिप्लिकेशन असते अँगलची काय होते, ऍडिशन होते. θ1 प्लस θ4 इज इक्वल टू θ2 प्लस θ3. व्हेरी 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 इम्पॉर्टंट कंडिशन. म्हणजे AC ब्रिजचं ज्यावेळेस काही आय थिंक लास्ट 2 इयर्स हा क्वेश्चन आला होता, राईट अँड एक्सप्लेन AC ब्रिज बॅलन्स कंडिशन. AC ब्रिज, त्यांनी ब्रिजचं नाव दिलं नव्हतं, बट फक्त AC ब्रिज. जेव्हा फक्त AC ब्रिज असेल तेव्हा फक्त हा ब्रिज एक्सप्लेन करायचा. याचं डेरिव्हेशन पुस्तकामध्ये बघा, मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर दिलंय. ओके, हां, याचं डेरिव्हेशन पुस्तकात बघा, खूप इझिएस्ट वे मध्ये आहे. सर हे कळालं, आता पुढचं काय, पुढचं सांगतो. चला, हे गोष्टी काय कन्फ्युजन, सर मॅग्निट्यूडची मल्टिप्लिकेशन होते आणि अँगलची बेरीज होते. ओके, चलो, दिस इज AC ब्रिज. इथं तिकडं DC सर्किट होतं, इथं AC आहे, तिकडं गॅल्व्हॅनोमीटर होतं, इकडं डिफ्लेक्टर आहे. काय अडचण नसावी. ओके, चला रफ करतो. याला थोडासा वेळ जाणारच आहे, बट आफ्टर दिस व्हिडिओ हा व्हिडिओ संपल्यावरती एकही डाऊट राहणार नाही. न्यूमेरिकल असे सोडवाल तुम्ही. ओके, चला, तो फर्स्ट बारीक ब्रिज घेऊया. एक पहिला ब्रिज तुम्हाला समजण्यासाठी. चला, कॅपॅसिटर, सॉरी, C1 CX R3 R4. त्याला असं AC लावलेलं असेल. ओके, दिस इज, हा प्रॅक्टिससाठी घेतलाय. व्हॉट इज ब्रिज बॅलन्स कंडिशन किंवा ब्रिज बॅलन्स कंडिशन कशी काढणार, एक कॅपॅसिटर असताना कशी काढायची? आता बघा, फर्स्ट थिंग, सगळ्यात पहिली टर्म, सर याला सिंपल करा. Z1 Z2
Z3 अँड Z4 मानलं, विषय संपला. सर अँगलचा विचार केला तर एक लक्षात ठेवा गोष्ट, रेजिस्टन्स असतं त्यावेळी त्याला अँगल 0 असतो, रेजिस्टन्सला अँगल 0. कॅपॅसिटरला अँगल किती असतो रे? प्युअर कॅपॅसिटर म्हणजे 90 डिग्री प्लस लीड असतो. इथं कॅपॅसिटर आहे म्हणून इथं पण काय कॅपॅसिटर, इथला अँगल 90, इथला अँगल 90. बघा काय मल्टिप्लिकेशन आहे, Z1 Z4 म्हणजे 90 0 अँगल किती झाला? 90 झाला. इथं पण 90 आणि 0 अँगल किती झाला? 90. 90 90 म्हणजे काय, तर हा ब्रिज बॅलन्स झाला. ओ हा ब्रिज काय झाला? बॅलन्स झाला. ओके, कसं इक्वेशन लिहिणार याचं? हा चला याचं इक्वेशन कसं लिहिणार? सिंपल आहे, Z1 इंटू Z4 इज इक्वल्स टू Z2 इंटू Z3. सर हे सोपं वाटते, अगदी सोपं आहे. व्हॉट इज Z1? सीचं मग अशी लिहून दिलं होतं, झेड मध्ये कसं लिहिणार हे बघा. C1चं 1/j⍵C1 संपला विषय. व्हॉट इज दिस? दिस इज इंटू R4. फक्त आरच आहे ना इथं, फक्त आर असल्यावरती आर लिहायचं, ती कंडिशन लिहायची राहिली माझी. काय होतंय, फक्त आर असेल तर झेडची व्हॅल्यू काय लिहायची? फक्त आर एक्स, किंवा काय असेल, R1 असेल R1, RX असेल RX. ओके, फक्त प्युअर आहे ना हे. चला नेक्स्ट, व्हॉट इज Z3? हे बघा Z3, व्हॉट इज Z3 इज इक्वल्स टू R3 इंटू व्हॉट इज Z, एक मिनिट आहे, Z1 Z4 इंटू Z2 अँड Z3. व्हॉट इज Z2? सर Z2 तर काय, 1/j⍵CX. करेक्ट. Z2 काय सर? हा C फक्त कसं लिहिणार? ह्या फॉर्म मध्ये लिहिणार. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर CX? एकदा लक्षात द्या इथं. आता बघा हे सगळं तुम्ही कराल, याचं R4/j⍵C1 इज इक्वल टू R3/j⍵CX. दिस इज कट. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर CX? एकदा बघा, CX इकडे जाईल, इज इक्वल टू R3 इंटू C1 डिवायडेड बाय R4. दिस इज युअर फायनल सोल्युशन. हे तुमचं फायनल सोल्युशन झालं. काय अडचण याच्यामध्ये आहे का? बघा, 1-2-3 मिनिटं कळायला लागली ना, एकदा कळालं की विषय संपला, कसलंही न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार. ओके चला नेक्स्ट, याच्यामध्ये काय अडचण आहे का? एकदा बघा. ओके नेक्स्ट बघूया. काय होतं, वर्गामध्ये शिकवताना 1 तास पूर्ण असतो आणि यूट्यूबवरती शिकवायचं म्हणजे खूप फास्ट शिकवावं लागतं, कारण मुलांना टाईम कमी असेल तरच आम्ही व्हिडिओ बघणार, टाईम जास्त असेल तर हा सर व्हिडिओ बघायचा नाही, असं काय मुलांचं असतं. बट कंटेंट पाहिजे असेल तर टाईम थोडंसं द्यावा लागेल. ओके चला, दिस इज फर्स्ट प्रॉब्लेम फॉर युअर प्रॅक्टिस. देन सेकंड प्रॉब्लेम काय असेल? सेकंड प्रॉब्लेम चला एक घेऊया आपण. काय करू, बघा आता. चला, दिस इज R1 L1. सर दिस इज सॉरी, हा दिस इज RX, दिस इज LX, R3 R4. चला हे लिहिलं काय, ठीक आहे, हे समजून घ्या. हा प्रश्न असा असेल, व्हॉट इज बॅलन्स इक्वेशन फॉर दिस कंडिशन? मग काय करणार? सर माझं ठरलेलं आहे, काही देऊ द्या. पहिल्यांदा काय करायचं, सर दिस इज Z1 Z2 Z3 Z4. काय अडचण नाही. चला आपल्याला माहिती आहे काय असते बॅलन्स कंडिशन. सर Z1 इंटू Z4 इज इक्वल्स टू Z2 इंटू Z3. काय अडचण इथपर्यंत? हे तुम्हाला कुठल्याही बुकमध्ये मिळणार नाही. याच्यासाठी रेफरन्स बुक फॉलो केलेले, ही माझी मेथड आहे.
मी या मेथडने तुम्हाला लक्षात येईल, तुम्हाला कुठलाही ब्रिज पाठ करण्याची गरज पडणार नाही. तुम्ही ब्रिज कसा डिझाईन करायचा हे शिकता. आणि हे झाल्यावरती तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व दिलं ना, तुम्ही म्हणाल सर 2 मिनिटात न्यूमेरिकल सॉल्व झाले. कसं कसं काय? तर हे बेसिक कळालं तर जगातलं कुठलंही ब्रिज सोडवू शकता. ओके, चला लक्ष द्या. आता तुम्हाला आत्ता उत्तर मिळेल 1 मिनिटामध्ये. सर व्हॉट इज Z1? हे बघा, आर आणि एल सिरीजमध्ये मगाशी लिहून दिलेलं आठवा. काय लिहून दिलं होतं मगाशी? जेव्हा आर आणि एल सिरीजमध्ये असतो तेव्हा झेडचा फॉर्म्युला कसा लिहायचा, इम्पिडन्स कसा लिहायचा? हे बघा, R1 प्लस जे ओमेगा L1. सर व्हॉट इज Z4? हा बघा, Z4 म्हणजे R4 इंटू, हे ब्रॅकेट करायचं बरं का, ब्रॅकेट करायचं, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. का करायचं सांगतो पण. चला नेक्स्ट, व्हॉट इज Z2? हे बघा इथे Z2 इंटू Z3. व्हॉट इज Z2? सर पुन्हा हे सिरीजमध्येच आहे, मला माहिती आहे सर. RX प्लस जे ओमेगा LX इंटू व्हॉट इज Z3? R3. आता काय करायचं? हा, तुम्ही म्हणाल सर हे तुम्ही ब्रॅकेट का टाकले? त्याचं उत्तर तुम्हाला आता मिळेल. हे बघा, ब्रॅकेट काय टाकलं तर तुम्ही फक्त याला मल्टिप्लाय करता आणि याला राहतं. आता बघा काय होईल, R1 R4 प्लस जे ओमेगा L1 R4. काय कन्फ्युजन नाही. नेक्स्ट इज इक्वल टू RX R3 प्लस जे ओमेगा LX R3. काय अडचण नसावी. सर इथपर्यंत आलं. आता आर कसा काढायचा? इथं आल्यावरती एक लक्षात ठेवायची एक कंडिशन आहे. रिअल टर्म कुठल्या ती रिअल टर्म? सर जिथं हे नाही, जिथं हे नाही, हे नाही त्या रिअल टर्म आणि हे आहे त्या इमॅजिनरी टर्म. बघा, हे नाही त्या रिअल टर्म म्हणजे कुठल्या रिअल टर्म आहेत? हे बघा, हे 1 ही 2 रिअल टर्म आहेत. हाऊ टू फाइंड RX? खूप सिंपल. R1 R4 इज इक्वल टू RX R3. व्हॉट इज RX? सर RX इज इक्वल टू R1 R4 डिवायडेड बाय R3. दिस इज युअर फायनल सोल्युशन. आणि हेच डेरिवेशन आहे. दिस इज युअर फायनल सोल्युशन. आर निघाला चा सर, पण या सर्किटमध्ये आर अननोन आहे, निघाला. एल पण अननोन आहे, कसा काढायचा? व्हॉट इज रिअल इमॅजिनरी टर्म? या कसं काढणार? हे बघा, जे ओमेगा L1 R4 इज इक्वल्स टू व्हॉट? जे ओमेगा LX R3. सर जे ओमेगा गेट कॅन्सल. फाइंड आउट काय करायचंय? सर अननोन. हे बघा इथं अननोन आहे, हे अननोन आहे, अननोन, हे अननोन आहे, हे फाइंड आउट करायचंय. व्हॉट इज LX? LX इज इक्वल टू, हे बघा, L1 R4 बाय R3. दिस इज युअर फायनल सोल्युशन. काय अवघड आहे याच्यामध्ये? काही नाही. बघितलं बघितलं, हे काय आहे? अवघड आहे काय? नसावं. आणि या ब्रिजचं उत्तर देऊ का? हा कुठला ब्रिज आहे? दिस इज युअर मॅक्सवेल इंडक्टन्स ब्रिज. न्यूमेरिकल पण असं येतं बरं का, आरची एलची व्हॅल्यू दिलेली असते, याची व्हॅल्यू दिलेली असते, फाइंड काय करा, हे करा. हे तुम्हाला काढता आलं की विषय संपला. दिस इज युअर मॅक्सवेल इंडक्टन्स ब्रिज. ओके, डन. काय अडचण आहे का याच्यामध्ये? बघा, ओके, काय अडचण इथपर्यंत? सर तुम्ही इथं अँगलचा विचार केला का? 100% केला का? 0 अँगल असेल, इथं काहीतरी असेल. आर एल कॉमन आहे म्हणजे 90च्या खाली कुठेतरी अँगल असेल. इथं पण आर आणि एलच आहे, इथं पण अँगल सेम असेल. लक्षात आलं? सो दिस इज युअर मॅक्सवेल इंडक्टन्स ब्रिज. चला नेक्स्ट ब्रिज करू आपण. सर तुम्ही एवढा वेळ का देता याला? हे पटपट सांगू शकलो असतो, पण इथं कुठलीही गोष्ट पाठ करण्याची गरज नाही. हा म्हणजे तुम्हाला आता काय होईल, एक्झामला विचारतील ओनली 3च ब्रिज आहेत बरं का तुम्हाला. आत्ताचा हा ब्रिज आहे, मॅक्सवेल इंडक्टन्स ब्रिज, मॅक्सवेल इंडक्टन्स कॅपॅसिटन्स ब्रिज आणि शेअरिंग ब्रिज. हे फक्त 3च ब्रिज आहेत. मग सर मी 3 ब्रिज पाठ करू का? पाठ कर, बट न्यूमेरिकलला फसणार तुम्ही. हे जर ट्रिक वापरली तर न्यूमेरिकल चुकणारच नाही. चला नेक्स्ट ब्रिज बघू आपण.